कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच, भैरवनाथाची पालखी घरोघरी जाते आणि त्यानंतर देवळापाशी येऊन त्याची आरती घेतली जाते. दुसऱ्या दिवसाची सकाळ अशी काहीशी होती. देवळापुढे खूप सारी दुकानं लागली होती. त्यानंतर आम्ही शॉपिंगसाठी देवळाकडे गेलो. मी काही जास्त घेतलं नाही. एक मंगळसूत्र, बहिणीसाठी पर्स आणि कानातले झुमके घेतले, पण ते सुद्धा घरी येऊन हरवले. त्यानंतरने आम्ही खाल्लं पिल्लं आणि दुसऱ्या दिवसाची सकाळ अशी होती. पूर्ण दुकानं सगळी गेलेली आणि हे जे साफ केले ना ते सगळं आम्ही साफ केलं होतं, कारण की बहिणीचा साखरपुडा होता आणि घरापुढेच मंडप असल्यामुळे आम्हाला घरापुढेच मंडप घालून तिकडे तो साखरपुड्याचा कार्यक्रम होणार होता. आणि मग आम्ही दुपारनंतर लगेच तांदूळ निवडायला घेतले, कारण की आमच्याकडे गावाकडे साखरपुडा असला की सगळं घरीच असतं आणि आमच्याकडे बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात भात होतो, त्याच्यामुळे तांदूळ हा आमच्या घरचाच असतो. इंद्रायणी तांदूळ असे मस्तपैकी साफ करून घेतले आणि मी साखरपुड्या झाल्यानंतरचा असा काहीसा स्नॅप आहे बहिणीचा फोटो, उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेन. त्यानंतर मी लगेच दुसऱ्या दिवशी मुंबईला जाण्यासाठी निघाले, कारण की 2-3 दिवसाची क्लिप एकाच व्हिडिओमध्ये घेतली. सारखं सारखं तेच काय दाखवणार म्हणून मस्तपैकी असं गाणी बोलत बोलत आम्ही मुंबईला येऊन पोचलो. मी थोड्या वेळापुरतंच पुढं बसते, त्यानंतर मी डायरेक्टली मागं जाऊन झोपून घेते. हा माझं नेहमीचंच आहे. मुंबई टू पुणे, पुणे टू मुंबई माझं नेहमीचंच. मी डायरेक्ट मागे जाऊन झोपून घेते. मला अजिबात ते मुंबईचा आणि पुण्यापर्यंतचा रस्ता माझं संपत नाही, त्याच्यामुळे माझं नेहमीचंच ते काम आहे. असं मस्तपैकी गाणं बोलत बोलत आम्ही मुंबईला येऊन पोचलो. तर बाय.